नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. प्रसन्न मनाने ट्रेलमध्ये फिरायला निघाले. सकाळी सकाळी शांततेत निसर्गाचं निरीक्षण करत फिरायला खूप छान वाटतं. रोजचे ठरलेले पशुपक्षी भेटले. सगळं डोळ्यात टिपताना खरंच कुतूहल वाटतं. शांततेत निसर्ग कुठलीही कोणाकडनं काहीही अपेक्षा न करता आपापली कामं करत असतो. कसलीही घाई नाही, गडबड नाही. प्रत्येक दिवशी सूर्यनारायण उगवणारच. सगळे पक्षी झाडांवर छानपैकी किलबिलाट करत इकडून तिकडून करणार. हे सगळं आपण सुद्धा शिकलं पाहिजे. जेव्हा जी गोष्ट व्हायची आहे ती होणारच आहे. फक्त विश्वास ठेवून रोजची कामं आनंदाने शांततेत आपण करायला हवीत. आपलं पण सगळं चांगलंच होणार हा विश्वास आपण बाळगायला हवा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विविध पक्षी दाखवलेले आहेत. ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील. घरी येऊन छानपैकी मनोभावे देवाची पूजा केली, नित्यसेवेचं वाचन केलं. आईंनी सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी सातूचं पीठ गुळाच्या पाण्यामध्ये कालवलं. हे पीठ मामे सासूबाई विद्यामामी यांनी आमच्यासाठी इकडे पाठवलेलं आहे आणि याची चव पण खरंच खूप छान आहे. त्यानंतर स्वयंपाकाला लागले. आज भरलेल्या वांग्याची भाजी केली. सगळा मसाला तयार करून घेतला आणि कुकरमध्ये ही भाजी फोडणीला दिली. एका शिट्टीमध्ये ही भाजी छान शिजली. आज गडबड होती म्हणून कुकरमध्ये ही भाजी शिजवली. वरणाला सारखं केलं. एकीकडे कोशिंबीर केली, गरम गरम फुलके केले आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. दुपारी थोडा आराम करून चहा घेऊन आम्ही सगळेजणं टार्गेट या दुकानामध्ये निघालो. थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणून या दुकानामध्ये आम्ही गेलो. पूर्ण दुकान फिरलो. त्यानंतर आम्हाला गॉगल्स आणि टोप्या घ्यायच्या होत्या. त्या आम्ही घेतल्या आणि पूर्ण दुकान फिरून झाल्यानंतर तिथे जवळच असलेल्या वेगमन्स या दुकानातसुद्धा आम्हाला जायचं होतं. तिकडे गेलो. या दुकानामध्ये खूप छान भाज्या आणि फळं मिळतात. तसंच जे घरी तूप करते त्यासाठी लागणारं बटर जे आहे ते वेगमन्समधनंच मी आणते. हे खूप छान बटर असतं आणि इकडे चीजसुद्धा खूप छान असतं. वेगमन्स हे माझं आवडतं दुकान आहे. इथे आम्ही भाज्या, फळं आणि बटर घेतलं, चीज घेतलं आणि त्यानंतर घरी परतलो. 7:15 आम्ही सगळेजणं घरी पोहोचलो. धन्यवाद.